नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत. आज आपण मराठ्यांचा इतिहास सेमिस्टर 4 यावरील प्रश्न बघणार आहोत. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कुठे झाला? संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कुठे झाला? मी फक्त याच्यात योग्य पर्यायच घेणार आहे. जो योग्य पर्याय असेल त्या उत्तरवर मी क्लिक करेल, तोच पर्याय मी घेणार आहे. कारण आपल्याला 20 प्रश्न ह्या 10 मिनिटामध्ये संपवायचे आहेत. म्हणजे वेळेचं बंधन असल्या कारणाने जो योग्य पर्याय असेल त्यावरच मी क्लिक करणार आहे आणि तो पर्यायासमोर म्हणजे तो पर्याय वाचून मी क्लिक करणार आहे. प्रश्न पुन्हा वाचतो. संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कुठे झाला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 14 मे 1667 पुरंदर किल्ल्यावर. 14 मे 1667 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांना शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती? कुणाची नियुक्ती केली होती? केशव भट आणि उमाजी पंडित. म्हणून आपला योग्य पर्याय आहे मित्रांनो, योग्य पर्याय आहे अ आणि ब. केशव भट आणि उमाजी पंडित यांची नियुक्ती केली होती. कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांना. कुणाला शिकवण्यासाठी? संभाजी महाराजांना शिकवण्यासाठी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर योग्य पर्याय मित्रांनो सईबाई. सईबाई होते. संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई होते. पुढच्या प्रश्नाकडे वाटचाल करूया. संभाजी महाराजांकडे मदत मागण्यासाठी आलेल्या सम्राट औरंगजेबाच्या राजपुत्राचे नाव काय होते? किंवा सम्राट औरंगजेबाच्या मुलाचे नाव काय होते? किंवा असाही प्रश्न विचारला जाईल, कोणता मोगल राजपुत्र संभाजी राजांकडे मदतीसाठी आला होता? अशा वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की अकबर. अकबर हा कुणाचा मुलगा होता? मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा होता. कुणाकडे आला होता? संभाजी महाराजांकडे. का आला होता? की औरंगजेब बादशाहचं धोरण त्याला आवडत नव्हतं, म्हणून औरंगजेबाविरुद्ध आपल्याला सहकार्य मिळावे ह्या हेतूने अकबर हा महाराष्ट्रात आला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांना कुणाकुणाशी संघर्ष करावा लागला? संभाजी महाराजांना कुणाकुणाशी संघर्ष करावा लागला? तर मोगल बादशाह औरंगजेबाशी संघर्ष करावा लागला, सिद्धीशी संघर्ष करावा लागला, पोर्तुगीजांशी संघर्ष करावा लागला. आणि म्हणून याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की वरीलपैकी सर्वांशी छत्रपती संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगी संभाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर होते? बघा महत्वाचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगी संभाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर होते? योग्य उत्तर आहे पन्हाळगडावर होते. कोणत्या किल्ल्यावर होते? पन्हाळगडावर होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांनी शृंगारपूरच्या वास्तव्यात कोणता ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी शृंगारपूरच्या वास्तव्यात कोणता ग्रंथ लिहिला? तर पर्याय पहिला आहे बुद्धभूषणम. बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहिला. कुणी लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. कुठे लिहिला? शृंगारपूरच्या वास्तव्यात लिहिला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोगल बादशाह औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेची हेतू कोणती होती? औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेची हेतू कोणती होती? आपला पुत्र अकबर त्याचे पारिपत्य करणे आणि त्यास शिक्षा करणे. कारण आपल्या पित्याविरुद्ध बंड करून हा पुत्र अकबर दक्षिणेत आला होता, त्याचं पारिपत्य करणं आणि त्यास शिक्षा करणं. दुसरा हेतू होता दक्षिण भारतातील मराठा आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांचा पराभव करून दक्षिणेमध्ये मोगलांचं वर्चस्व. थोडक्यात मोगलांचं वर्चस्व दक्षिणेवर प्रस्थापित. असे उपप्रश्न तयार होऊ शकतो की मोगल बादशाह औरंगजेबाने ज्यावेळेस दक्षिणेवर आक्रमण केलं त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये कोणकोणत्या सत्ता होत्या? तर मराठा, आदिलशाही, कुतुबशाही ह्या सत्ता होत्या. त्याचबरोबर दक्षिणेमध्ये मोगलांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि म्हणून योग्य पर्याय आहे की वरीलपैकी सर्व होते. पुढच्या प्रश्नाकडे मोगल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलशाला केव्हा आणि कुठे ठार मारले? मोगल बादशाहने तर 11 मार्च 1689 रोजी भीमेकाठी कोरेगाव येथे. 11 मार्च 1689.
मोगल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलसाला केव्हा आणि कुठे ठार मारले? तर 11 मार्च 1689 रोजी भीमेकाठी कोरेगाव येथे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम महाराजांना पकडण्यासाठी सम्राट औरंगजेबाने कोणत्या सेनापतीची रवानगी केली? कोणत्या सेनापतीची? कोणी? औरंगजेबाने. कुणाला पकडण्यासाठी? छत्रपती राजारामांना पकडण्यासाठी. तर योग्य पर्याय याचा जुल्फिकार खान. जुल्फिकार खान रवानगी केली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोगलांनी कोणाच्या नेतृत्वाखाली रायगडाला वेढा दिला? मोगलांनी कोणाच्या नेतृत्वाखाली रायगडाला वेढा दिला होता? की औरंगजेब जेव्हा आला आणि तेव्हा त्याने मराठ्यांची राजधानी रायगड घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जुल्फिकार खान यास त्यांनी रायगडाला वेढा देण्यासाठी पाठवला होता मोगलांनी, म्हणजे औरंगजेबाने. कुणाला पाठवलं होतं असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, किंवा कुणाच्या नेतृत्वाखाली रायगडाला वेढा दिला होता? तर जुल्फिकार खान. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रायगडावरून सुटका करून घेत राजाराम महाराजांनी कोणत्या किल्ल्यात आश्रय घेतला? कुठून? रायगडावरून सुटका करून. कोणी? छत्रपती राजाराम महाराजांनी कोणत्या किल्ल्यात आश्रय घेतला? तर जिंजी. हा कर्नाटकमध्ये होता. जिंजी. रायगडावरून सुटका करून घेत राजाराम महाराजांनी जिंजी या किल्ल्यावर आश्रय घेतला. पुढच्या प्रश्नाकडे वाटचाल करूया. राजाराम महाराजांचा मृत्यू केव्हा आणि कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती राजारामांचा मृत्यू केव्हा आणि कोणत्या किल्ल्यावर झाला? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की 2 मार्च सिंहगडावर. 2 मार्च 1700 पाहिजे इथे पर्याय. 2 मार्च 1700 मध्ये सिंहगड येथे झाला. 2 मार्च सिंहगडावर झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. छत्रपती राजारामांच्या काळात कोणत्या सरदारांनी महत्वाची भूमिका बजावली? कोणत्या सरदारांनी? प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणत्या व्यक्तींनी महत्वाची भूमिका बजावली? संताजी, धनाजी, रामचंद्रपंत अमात्य ह्या तिघांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात महत्वाची भूमिका बजावली, म्हणून पर्याय ड वरीलपैकी सर्व संताजी, धनाजी आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी महत्वाची भूमिका बजावली, महत्वाची कामगिरी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम महाराजांच्या शूरपत्नीचे नाव काय होते? राजाराम महाराजांच्या शूरपत्नीचे नाव काय होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर 1700 ते 1707 पर्यंत औरंगजेबाशी लढा दिला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू ठेवलं, म्हणून ह्या शूरपत्नीचं नाव काय होतं? राजाराम महाराजांच्या शूरपत्नीचं नाव तर ताराबाई होतं. पर्याय योग्य पर्याय ताराबाई. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संताजी घोरपडे यांना कुणी ठार मारले? संताजी घोरपडे. तर योग्य पर्याय आहे नागोजी माने. नागोजी माने यांनी ठार मारले. नागोजी माने. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराणी ताराबाई मोगल बादशाह औरंगजेब यांच्या संघर्षाचा कालखंड सांगा. महाराणी ताराबाई आणि मोगल बादशाह. छत्रपती राजारामाच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईने आपला मुलगा दुसरा शिवाजी यास सत्तेवर बसवलं आणि स्वतः धुरा सांभाळली आणि औरंगजेबाशी म्हणजे मोगलांशी संघर्ष सुरू केला. तो कालखंड इसवी सन 1700 ते 1707. इसवी सन 1700 ते 1707 या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराणी ताराबाईंनी मोगल बादशाहशी झुंज दिली आणि ज्या मोगल बादशाह जो मराठ्यांचं स्वराज्य जिंकण्यासाठी निघाला होता त्याचं निधन महाराष्ट्रात झालं. महाराणी ताराबाईने 7 वर्ष संघर्ष दिला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हुकूमत पन्ना हा किताब राजाराम महाराजांनी कोणास बहाल केला होता? हुकूमत पन्ना. याच्यात 2 उपप्रश्न तयार होतात की राजाराम महाराजांनी हुकूमत पन्ना हा किताब कुणास बहाल केला होता? तर रामचंद्रपंत अमात्य. आता उपप्रश्न निर्माण होईल की पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संताजी घोरपडे नंतर राजाराम महाराजांनी कोणास सेनापती बहाल केले? तर धनाजी जाधवांना बहाल केले. पुढचा शेवटचा प्रश्न. मोगल